Okay, so HTML attribute, HTML attribute provides provides more information about your HTML एलिमेंट. ओके, काय करतो ऍट्रिब्यूट, काय करतो तुमच्या HTMLच्या एलिमेंट बद्दल अधिकची माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करतो. जसं की इथे तुमची OL आहे. ओके, ऑर्डर लिस्ट आहे. पण या ऑर्डर लिस्टमध्ये आपल्याला काय मिळालं होतं? मँगो, त्याला 1 नंबर दिला आपण. ओके, फर्स्ट नंबर. नंतर सेकंड नंबर ॲपलला आला. हे आपल्याला ऑटोमॅटिकली आलंय. ओके, परंतु आपण इथे त्याचा बिहेवियर थोडं चेंज करू शकतो. क्लिअर? तर काय करू शकतो आपण इथे? इथे लिस्टमध्ये बघा, इथे ॲट्रिब्यूट बद्दल बघत आपण. हे लिस्ट झाले आपलं. हे झालं तुमचं ऑर्डर लिस्ट, हे झालं अनऑर्डर लिस्ट, आणि इथे आपलं झालं डेफिनेशन लिस्ट. क्लिअर? आता इथे ऑर्डर लिस्टमध्ये एक ॲट्रिब्यूट यूज करतो आपण. याचा आउटपुट बघून घेऊया आपण पहिले. ओके, तर हां, बघा इथं मँगो, ॲपल, ऑरेंज, ग्रेप्स, वॉटरमेलन. ओके, 1 2 3 4 5 सिक्वेन्स आहे. बट जर का आपण इथे एक ॲट्रिब्यूट नाव काय वन, त्याला मी वन इथे. ओके, मी जर इथे टाईपमध्ये स्मॉल ए दिलं, तर इथे मला लिस्टमध्ये सुद्धा स्मॉल ABCD दिसते. हे कॅपिटल लेटर्स दिलं. ओके, हा ॲट्रिब्यूट आहे टाईप नावाचा, आणि ही त्या हॅलो हो सर. केलेला. तर इथे पण आपल्याला चेंजेस झालेले दिसते. ओके, परत इथे रोमन नंबर्समध्ये तर इथे सुद्धा आपल्याला चेंजेस झालेले दिसतो की रोमन नंबर्समध्ये इथे आपल्या लिस्टचे नंबर दिसतील. क्लिअर? त्यानंतर परत जर का मी इथे ही व्हॅल्यू आहे बरं का, लक्षात ठेवा. ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू आहे ही. स्मॉल रोमन नंबर, कॅपिटल रोमन नंबर, परत स्मॉल ए, कॅपिटल ए. ओके, त्यानंतर 1 1 2 3 4 हे तर नंबरच आहे. ओके, दिसत आहे इथे. तर इथे सुद्धा आपल्याला आउटपुटमध्ये रोमन नंबर्स हे कॅपिटल लेटर्समध्ये दिसते. आउटपुट दिसते ना तुम्हाला? इकडे लक्ष द्या. ऑर्डर लिस्टमध्ये एवढ्या पार्टवर फोकस करा. ठीक आहे. यानंतर सेकंड ॲट्रिब्यूट आपण याचाच यूज करू शकतो, स्टार्ट नावाचा. सर ओके, स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन नाही दिसत माझी? हॅलो, दिसते सर. सर स्क्रीन शेअर करा ना. आय थिंक तुमचं इंटरनेट स्लो असेल, त्याच्यामुळे ते दिसतंय स्क्रीन ऍक्च्युली. दिसत नसेल. कारण की एका व्यक्तीला जर का स्क्रीन दिसत असेल तर सर्वांना स्क्रीन दिसणारच आहे. हो. हां, तुमचं ते इंटरनेट थोडं स्लो असेल त्याच्यामुळं. ठीक हो आहे. सर. हम्म. बघा इथे टाईपमध्ये हां, तर टाईपमध्ये मी इथे 1 दिला. ओके, पण स्टार्टमध्ये मी इथे 5 दिला. स्टार्ट काय आहे आशिष? ॲट्रिब्यूट आहे. ओके, स्टार्ट ॲट्रिब्यूट. सर, ऍट्रिब्यूट. ओके, ॲट्रिब्यूट काय करतो? तुमच्या HTMLच्या एलिमेंट बद्दल अधिकची माहिती प्रोव्हाइड करतो. ॲट्रिब्यूट प्रोव्हाइड्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट युअर HTML एलिमेंट्स. ओके, आता इथे स्टार्टमध्ये मी 5 केलं, पण मी इथे टाईप काय दिलेला आहे? 1 दिलेला आहे. तर माझी जी लिस्ट आहे ती स्टार्ट झाली पाहिजे 5 नंबरपासून. म्हणजे 5ला मँगो नंबर आला पाहिजे, ॲपलला 6, ऑरेंजला 7, 8 ग्रेप्सला, आणि 9 वॉटरमेलॉनला. ओके, बघा आला इथं 5 6 7 8 9 दिसत आहे. ओके, यानंतर परत काही आपण ॲट्रिब्यूट बघणार आहे. जसं की इथे IMG. ओके, आता इथे IMG आहे. IMG काय आहे? एक टॅग आहे. आपण IMG ने काय घेऊ शकतो? एक इमेज घेऊ शकतो. क्लिअर? हो सर. काय घेऊ शकतो? इमेज घेऊ शकतो ना?
तर हो बघा, सर. इथे जर का मी नेचर इमेज केलं, आता इमेज कशी घ्यायची ना ते आपण पहिले एक इमेज घेऊन टाकूया इथे, नंतर मग त्याला अरेंज करूया. ठीक आहे. काय करायचंय तुम्हाला, गुगल वरती जायचंय, सर्च करायचंय, कोणतीही इमेज घेऊ शकता तुम्ही, नो डोंट वरी. ठीक आहे. राईट क्लिक करायचं इमेज वरती आणि कॉपी इमेज ऍड्रेस करायचं. काय करायचं, डाउनलोड नाही करायची इमेज, डाउनलोड करायची तो पण ते आपण ऑप्शन इमेज कशी घ्यायची ना ते पण सांगणार आहे. ते इमेजच्या टॉपिकमध्ये सांगेल. फक्त इथे लक्ष द्या की मी काय सांगते. गुगल वरून कॉपी इमेज ऍड्रेस करायचा. ओके. VS कोड मध्ये यायचं आणि SRC मध्ये हे जे तुम्हाला डबल कोड दिसतात ना, SRC नंतर काय आहे, SRC नंतर आहे इक्वल टू, इक्वल टू नंतर आहे डबल कोट्स. यांना काय म्हणायचं, डबल कोट्स. ओके. या डबल कोट्स मध्ये तुम्ही जो इमेज ऍड्रेस कॉपी केलेला आहे तो इमेज ऍड्रेस इथे पेस्ट करायचा. ओके. केला इमेज ऍड्रेस पेस्ट. परत मी जर का माझ्या वेब पेज वरती गेलो, बघा इथे मी वेब पेज वरती आलो या, तर इथे मला इमेज दिसत आहे, ती दिसते इमेज. ओके. क्लिअर. तर हे SRC ऍट्रिब्यूट काय करतो, तुमच्या तुमची URL तिथे रिप्रेझेंट करण्याचं काम करतो. ओके. सोर्स आहे तो सोर्स. हॅलो, काही डाऊट याच्यामध्ये, इमेज कशी घ्यायची. हॅलो 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 हॅलो, आवाज येतो का माझा. हॅलो सर, तुमचा आवाज गेलेला आता. ओके ओके. आता येतोय माझा आवाज.